तर ब्लॉग सुरू होण्याआधीच तुम्हाला सांगतो की हा ब्लॉग 5-6 दिवस आधीचा आहे. मी घरी आल्यानंतर मला ब्लॉग एडिट करणं झालं नव्हतं. आता पुढे ब्लॉग एन्जॉय करा. तर कॉलेज सुटल्यानंतर मी यात्रे आणि पिणे चहा प्यायला गेलो आणि सध्या मी कॉलेजसाठी कराडमध्ये आणि कराड वाल्यानंतर माहितच असेल की चांगला चहा म्हणलं की गिरिजामध्ये जायला लागतं. चहा आल्यानंतर पहिल्यांदा तर मी माझ्या ब्लॉग साठी क्लिप घेतली आणि आथऱ्याने स्नॅप काढला. स्नॅप वाल्यांचं ब्लॉगरचं सेमच असतंय, सारखं काय ना काय होत असलं की रेकॉर्ड करायचं. ते जाऊ द्या. मग चहा पिल्यानंतर आम्ही रूम कडे जातो होतो तोपर्यंत मला हे मकाचं कणसावाला दिसलं. मग काय ह्यांच्याकडून घेतलं 10 रुपयाचं खायला आणि हे खात खात आम्ही आमच्या फ्लॅटवर पोहोचलो. फ्लॅटवर गेल्यानंतर खिडकीतून दिसणारा नजारा बघितला आणि मी पण या रात्री निघालो जिम कडे. तर आज जिम मध्ये पोहोचल्यानंतर मी तिथं काय बघितलं माहित आहे का, इथं जिम करणारे सगळे आपल्याच ओळखीचे होते. आपल्या ओळखीचे म्हणजे थर्ड इयर मधलेच होते सगळे माझे मित्र. आता या सगळ्यांचे इंट्रोडक्शन मी कुठल्या तरी व्हिडिओ तुम्हाला करून देईन. मग काय आजचा वर्कआउट करून अप्पर बॉडीचा पंप चेक केला आणि सगळं झाल्यानंतर आलो आम्ही फ्लॅटवर. आजचा दिवस हा माझा कराड मध्ये लास्ट दिवस होता. ते कसं तर मी गणपतीसाठी धाराशिवला वापस जायलेलो. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं सोबत एक पिक्चर बघूया. मग काय लावला कॉन्जरिंग आणि हे पिक्चर संबंध आमचा हा दिवस पण संपला आणि उद्याचा घरी जायचा दिवस उगवला. मग काय सगळी पॅकिंग करून मित्रांच्या गाठी घेऊन आम्ही निघालो घराकडे. आता ज्यांना माहित नसेल तर आम्ही घरी दरवेळेस रेल्वेने जातो. मग काय रेल्वेचा टाइम झाला होता, मग आम्ही निघालो रेल्वे स्टेशनकडे. तर कराडवरून आम्ही रेल्वेने सांगलीला आलो कारण इथून आमची पुढची ट्रेन होती आणि आमच्या ट्रेनला अजून वेळ होता म्हणून आम्ही काहीतरी खायला निघालो. तसंच समोर आम्हाला ही पोलिसांची फौज दिसली. आता मला समजत नव्हतं की एवढे पोलीस इथं का जमा आहेत. तर मग मला पाण्याने सांगितलं की गणपतीच्या आधी असे पोलीस त्यांची परेड काढतात, म्हणजे सगळ्यांनी शिस्त नियमांचं पालन करावं. मी बी असंच काहीतरी सांगितलं होतं पाण्याने. मग काय तिथं उभारून वडापाव खात खात त्यांची परेड बघितली आणि आमच्या रेल्वेचा वेळ झालता. मग रेल्वेत येऊन बसलो. तर मग आजच्या ब्लॉग साठी एवढंच. आम्ही धाराशिवला पोहोचलो सुखरूप. आता पुढचे ब्लॉग धाराशिवचे येणार आहे, सो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून्ड. बाय गाईज.